नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लोडबे आज तुम्हाला इयत्ता 10वी गणित मधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. मी प्राची लोडबे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील चौथं प्रकरण अर्थनियोजन याची माहिती घेणार आहोत. ह्या प्रकरणाचा जो सुरुवातीचा काही भाग आपण मागील इयत्तेत पाहिलेला आहे, या अर्थनियोजनावर आधारित ह्या इयत्तेमध्ये आपण 10वी इयत्तेमध्ये अर्थनियोजनात एक महत्त्वाचा भाग GST याची माहिती घेणार आहोत. GST म्हणजे काय? GST म्हणजे वस्तू आणि सेवा कर, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हे त्याचं लॉंग फॉर्म आहे. मराठीमध्ये वस्तू आणि सेवा कर. तर हे कधी अंमलात आलं? 1 जुलै 2017 पासून ही GST कर प्रणाली अंमलात आली. का अंमलात आली? तर पूर्वी ना, या कर प्रणाली सुरू होण्यापूर्वी वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे कर असायचे आणि वेगवेगळ्या वेळी आपल्याला हे कर द्यावे लागत असत. वेगवेगळ्या खरेदीच्या वेळेला अशा प्रकारे हे कर असायचे. उत्पादन शुल्क, सेवा कर, सीमा शुल्क, केंद्र अधिभार, मूल्य वॅट म्हणून होता. मोठ्या वस्तू घेतल्या तर वॅट बसायचा त्याच्यावर. लक्झरियस टॅक्स, करमणूक कर, जकात, टोल नाका म्हणतो ना आपण. तर अशा प्रकारे हे वेगवेगळे कर आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये हे वेगवेगळे कर द्यावे लागत होते. त्यामुळे हे सर्व कर रद्द करून आता एकच कर पद्धती अंमलात आणण्यात आली, ती म्हणजे GST. 1 जुलै 2017 पासून ही अंमलात आली आणि प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया चेअरमन NK सिंग असताना 15व्या आर्थिक नियोजनामध्ये याची अंमलबजावणी करण्यात आली. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा आता संपूर्ण आपल्या देशभरात एक राष्ट्र एकच कर एकच बाजार अशा प्रकारे हा लागू करण्यात आलेला आहे. तर हा टॅक्स म्हणजे काय आहे? हा कसा अंमलात आणलेला आहे किंवा कशा प्रकारे आपला वस्तू आपण एखादी खरेदी केली तर कसा बसतो हा टॅक्स? त्याच्या संदर्भात काही संज्ञा आहेत, त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. इथे मी काही शब्द लिहिले आहेत बघा. पहिला शब्द लिहिला आहे टॅक्स इनव्हॉइस बिल. म्हणजे बिल, आपण एखादी वस्तू खरेदी केल्यावर आपल्याला जे बिल देतात त्याला म्हणतात टॅक्स इनव्हॉइस बिल. तर त्या बिलामध्ये तुम्हाला हे काही टर्म्स पाहायला मिळतील. वस्तूचं नाव तर असतंच, तुम्हाला माहिती आहे. किंमत असते, तुम्ही किती वस्तू घेतलीत एकूण किंमत असते. त्याबरोबर हे नवीन शब्द तुम्हाला पाहायला मिळतील. CGST, SGST, SAC, HSN आणि GST. पाहूया हे शब्द काय आहेत ते. हे बघा, इथे एक बिल आहे, वस्तू खरेदीचा टॅक्स इनव्हॉइस. टॅक्स इनव्हॉइस म्हणजे कर बीजक, आपण सोप्या भाषेत त्याला बिल म्हणतो. एक सप्लायर आहे, A to Z स्वीट मार्ट, मिठाईचं दुकान आहे. त्याखाली त्याचा पत्ता आहे बघा. पत्त्यामध्ये सर्व लिहिलेलं आहे. बीजक क्रमांक आहे बघा खाली, दुकानाचा ॲड्रेसच्या खाली बघा बीजक क्रमांक म्हणजे बिलाचा क्रमांक सोप्या भाषेत. GST/110. तर त्याचा ईमेल ID आहे, मोबाईल नंबर पण आहे. इनव्हॉइस डेट म्हणजे बिल कधी तयार केले ती तारीख आहे इथे. आणि इथे काही टर्म्स ज्या तुम्हाला म्हटल्या मी त्या इथे पाहूया आपण. पहिला त्याचा सिरियल नंबर, कोणत्या वस्तू घेतल्यात त्यांचा. त्यानंतर हा HSN कोड आहे बघा एक. त्यानंतर नेम ऑफ द प्रॉडक्ट, वस्तूचं नाव. रेट आहेत त्यांचे, किती तुम्ही क्वांटिटी घेणार आहात. रेट हे प्रति किलो किंवा चॉकलेट आहे तर एका बारची किंमत, आईस्क्रीमचं एक पॅकची किंमत, एका पॅकेट ब्रेडची किंमत, लोणी प्रति किलो. पण आपण तेवढंच घेतो असं नाही ना, आपण कमी पण घेतो. त्यामुळे मग जे आपण क्वांटिटी घेतली की ती एका कॉलममध्ये आहे, त्या क्वांटिटीप्रमाणे करपात्र किंमत, टॅक्सेबल अमाऊंट तुमची एवढी आहे आणि मग त्याच्यावर बसणारे हे टॅक्स CGST आणि SGST आणि मग पुढे टोटल तुम्हाला किती पे करायचे आहे. हे 3 टर्म झाले. अजून वरती एक नंबर आहे बघा, GST म्हणून नंबर आहे ना. तर ह्या टर्म्स काय आहेत
तर पाहूया आपण. तर ह्या GSTचे दोन भाग आहेत. आता ज्या टर्म्स तुम्ही पाहिल्या त्यातली पहिली टर्म आहे CGST. CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, हे त्याचं लॉंग फॉर्म आहे. म्हणजे केंद्रीय वस्तू आणि सेवा कर. म्हणजे हा तुम्ही जो GST भरणार त्याचे जे दोन भाग आहेत त्यातला हा पहिला भाग जो आहे तो कर केंद्राला जमा होतो, म्हणजे केंद्र सरकारकडे जमा होतो. दुसरा आहे SGST. SGST म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजे राज्य वस्तू आणि सेवा कर. हा कर राज्य सरकारकडे जमा होतो. पण लक्षात ठेवा हे दोन्ही कर समान असतात. किंवा केंद्राला जास्त राज्याला कमी किंवा राज्याला जास्त केंद्राला कमी असा प्रकार नसतो. आणि एकूण कर तुम्हाला दोघांनाही द्यायचं आहे ना, त्यामुळे एकूण कर म्हणजे GST बरोबर CGST अधिक SGST. अजून एक जी टर्म वरती होती बिलामध्ये ती म्हणजे GST, म्हणजे GST आयडेंटिफिकेशन नंबर IN. हा काय असतो? हा आहे 15 आकडी व्यापाराचा ओळख क्रमांक. पाहूया आपण त्याच्याबद्दल माहिती घेऊया. GST हा व्यापाराचा ओळख क्रमांक आहे. म्हणजे जो व्यापारी दुकान चालवतो आहे, खरेदी विक्री करत आहे आणि त्याची आर्थिक उलाढाल 20 लाखापेक्षा जास्त असेल त्याला हा क्रमांक मिळतो. म्हणजे छोटे छोटे जे भाजीवाले वगैरे असतात त्यांना हा क्रमांक नाही मिळत. लक्षात आलं का तुमच्या? यामध्ये एकूण 15 अंक आणि अक्षरे आहेत. हा आहे एक उदाहरणार्थ एक GST नंबर. बघा 15 अंक आणि अक्षर आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आणि ह्या 15 अक्षरांपैकी त्या 10 अंक आणि अक्षर त्याचा पॅन नंबर असतो त्या व्यापाराचा. बघा A पासून, हे कॅपिटल A पासून मी जे अंडरलाईन केली आहे हा त्याचा पॅन नंबर. 10 आकडे पॅन नंबर असतो. पॅन नंबरमध्ये पहिले 5 ABCD मधले अक्षरे असतात, त्यानंतर 4 अंक असतात आणि पुन्हा एक कॅपिटल अक्षर असतं. हा त्याचा पॅन नंबर. हा प्रत्येकाकडे जो आहे तो पॅन नंबर आपल्याकडेही असतो. पहिला जो 2 आकडे आहे तो राज्याचा संकेतांक, म्हणजे ज्या राज्यामध्ये ते दुकान आहे. आता आपल्या महाराष्ट्र राज्यातलं असेल तर आपल्या महाराष्ट्र राज्याचा संकेतांक आहे 27, तर तो अंक आहे. त्यानंतर पॅन नंबर 10 आकडे झाल्यानंतर एक जो आहे तो नोंदणी क्रमांक आहे. त्याने जेव्हा नोंदणी केलेली असेल त्याचे समजा 2 दुकानं असतील तर एका दुकानाचा 1, दुसऱ्या दुकानाचा नंबर 2 अशा प्रकारे. Z हा सर्वांसाठी समान असतो बाय डिफॉल्ट. आणि शेवटचा जो अंक आहे तो काय आहे? चेकसम डिजिट. म्हणजे चेकसम डिजिट म्हणजेच काय? तर जेव्हा GST वेबसाईटवर हा नंबर टाकला तर तो त्याचा नंबर खरा आहे की खोटा आहे, की वैध आहे की अवैध आहे हे समजते. अशा प्रकारे हा GST नंबर फार महत्त्वाचा. कुठल्याही तुम्हाला इनवॉइस बिलावर हा नंबर पाहायला मिळेल. रजिस्टर्ड दुकान ज्याचं असेल तर त्यावर हा नंबर पाहायला मिळतो. हे बघा हे सर्व राज्यांचे मी GST कोड दिलेले आहेत. त्यापैकी आपलं महाराष्ट्र राज्य, आणि त्यामुळे आपल्या राज्यातलं तुम्ही कुठलंही दुकान तुम्ही पान त्याच्यावर GST नंबर असेल तर त्याच्यावर सुरुवातीचे 2 आकडे जे आहेत ते 2 आणि 7 27 असतील. प्रत्येक राज्याप्रमाणे वेगवेगळा. जम्मू काश्मीरपासून सुरुवात ते इथे अदर टेरिटरी, आंध्र प्रदेश 37, तेलंगणा, तसं आपल्या राज्याचा क्रमांक आहे 27. आता जो HSN कोड होता, त्या बिलाचा मी हा काही भाग दाखवला आहे. सुरुवातीचा भाग फक्त, आणि खाली सिरियल नंबर वगैरे होते ना, आपण पाहिलं वस्तूंची नावं, पेढे वगैरे. तर हा जो HSN कोड म्हणून होता, HSN कोड काय आहे? हा त्या लॉंग फॉर्म त्याचा आहे हार्मोनाइज सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर म्हणजे एक नामकरण करण्याची एक सिस्टम. कारण तुम्ही कोणती वस्तू घेता त्या प्रत्येक वस्तूला कोड दिले आहेत, प्रत्येक वस्तूंना कोड दिले आहेत, आणि त्यामुळे वस्तूच्या वर्गीकरणाचा हा एक विशिष्ट क्रमांक आहे. तुम्ही कोणती वस्तू घेता आहे त्या करबीजकामध्ये त्या HSN कोडचा कोड त्या ठिकाणी अंतर्भूत असतो. मग अशी बिलात तुम्ही पाहिलं नंबर होते बघा बिलामध्ये HSN कोडच्या कॉलम खाली 210690, 210691, म्हणजे पेढेच्या खाली 210691 पेढेच्या अंडर, चॉकलेटच्या 210691 होतं. म्हणजे चॉकलेट या वस्तूला तो HSN कोड दिलेला आहे. म्हणजे हा वस्तूंच्या वर्गीकरणाचा विशिष्ट क्रमांक आहे. म्हणजे फक्त चॉकलेट म्हणजे चॉकलेट वर्गात येणाऱ्या सगळ्या पदार्थांचा
21069 वर्ड कोड असणार आहे. आईस्क्रीमचा आहे 2105, सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम्स आहेत त्यांचा कोड असणार आहे 2105. ब्रेडचा आहे 1905. म्हणजे वस्तूंच्या वर्गीकरणाचा हा जो कोड आहे, हार्मोनाइज सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर, म्हणजे वस्तूंचं वर्गीकरण करण्यासाठी हे वस्तूंना दिलेले नंबर आहेत, HSN कोड. आणि हा वस्तूच्या बिलावर असतो, म्हणजे आपण वस्तू घेतो ना विकत दुकानातून, त्यांच्या बिलावर हा कोड असतो. बघा ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. हा आता दुसरा कोड आपण पाहू, SAC कोड. आता SAC कोड म्हणजे काय? आता इथे हा सेवा कर आहे. SAC म्हणजेच काय? सेवा कर आहे. हा सर्व्हिस अकाउंटिंग कोड. म्हणजे आपल्याला आपल्या देशामध्ये आपण कुठेही गेलो, समजा तुम्ही हॉटेलमध्ये गेलात, तर हॉटेलमध्ये आपण बसतो, आपण जाऊन आणत नाही ना, आपण सांगतो कॉफी पाहिजे, ते लिहिलं बघ, कॉफी, मसाला टी, मसाला डोसा, मग आपल्याला तिथे सर्व करतात, आणून देतात, बरोबर ना. म्हणजे आपली सेवा केली जाते. मग अशा आपल्याला सेवा करणाऱ्या कोणत्या घटक आहेत आपल्या राज्यातले? रेल्वे वाहतूक आपल्याला सेवा देते, बस वाहतूक आपल्याला सेवा, टॅक्सी सेवा, विमान वाहतूक, हॉटेल्स, खाद्यपदार्थ पुरवतात आपल्याला. आपलं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चालू आहे तर इंजिनियर आपली सेवा करतोय, बांधकाम करून देतो आपल्याला. मग हे जे सेवा ज्या आहेत त्या सेवांसाठी जो कोड असतो त्याला म्हणतात, पहा इथे, सेवांसाठी जो कोड असतो त्याला म्हणतात SAC, सेवांच्या वर्गीकरणातील कोड, सर्व्हिस अकाउंटिंग कोड. तर मी आता जे बिल होतं ते हॉटेलचं बिल होतं, त्यामध्ये तुम्ही कोणत्या वस्तू घेतल्या त्यांना SAC कोड होते. कोणते कोड होते? SAC कोड. पाहिलं असेल तुम्ही, कॉफीच्या पुढे होतं 9963, मसाला टीच्या पुढे पण 9963. आणि कारण ते हॉटेल तुम्हाला सर्व्हिस देते, त्यामुळे हॉटेलमधून जे जिन्नस निघाले त्या वस्तूचा कोड नाही येतो, तर त्या सर्व्हिस सेंटरचा कोड आहे. मसाला डोसा त्यापुढे पण 9963 आहे. मग ते जे आपल्याला हॉटेल सर्व्हिस देत आहे त्यांचा तो कोड होता, सर्व्हिस अकाउंटिंग कोड. आणि हा कोड सुद्धा आपण उपाहारगृहामध्ये गेलो किंवा आपण एखादं रेल्वेचं तिकीट काढलं, गावी जातानाचं तिकीट काढलं, विमानाचं तिकीट काढलं, तर त्या बिलावर तुम्हाला SAC कोड दिसेल. कळलं की नाही? तर जाऊया पुढे आपण. आता पुन्हा आपण रिवाइज करूया. वस्तू आणि सेवा कर हे जे आहेत ते सर्व वस्तूंवर सारखे नसतात, त्यांचं टक्केवारी आहे. 0 पासून 28% हे वेगवेगळ्या प्रमाणामध्ये आकारले जातात. हे कोड हे कशावर अवलंबून आहे? कोणत्या वस्तूवर कोणता कर, तुम्ही कोणत्या वस्तू घेतायत. अगदी जीवनावश्यक वस्तू आहेत, काही जीवनावश्यक आहेत परंतु कमी त्यापेक्षा, अशा प्रकारे त्यांचे दर लावलेले आहेत. उदाहरण हे त्यांचे दर आहेत 0%, 5%, 12%, 18% व 28%. आणि हे जे दराचे हे जे कर जे आहेत त्यांचा रेट शासन ठरवतं, शासन निश्चित करतं आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये बदल होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल 2017 साली अंमलात आलं, मग त्यांनी ते तेव्हा ठरवलेले कर आत्तापर्यंत असणार नाही आहेत, त्यांच्यात थोडाफार काय झालेला असेल, बदल झालेला असेल, म्हणजे वस्तूप्रमाणे बदल झालेला असेल. पण एक मात्र लक्षात ठेवा, कोणत्याही वस्तूवरचा जो कर तुम्हाला असेल तो सेंट्रल प्लस सरकारचा म्हणजे स्टेटचा म्हणजे SGST आणि CGST मिळून एकूण GST असतो. हे तुम्हाला मी एक तक्ता दिला आहे की प्रत्येक वस्तूवर कोणकोणते कर असतात. बघा, सेवा कर आणि वस्तू कर 0, 5, 12, 18, 28 हे कसे लावलेले आहेत. 0 कर म्हणजे अगदी जीवनावश्यक वस्तू, त्यांच्यावर काही कर नाही. कोणती? भाजीपाला, फळं, जे आपण भाजी वगैरे घेतो की नाही त्यांना काही कर नाही. दूध, मीठ, मातीची भांडी. आणि सेवा कोणत्या? पाणी, आपल्याला पाणी पुरवलं जातं, पाणी वाहतूक, रस्ते, पुलांचा वापर, आपल्या शैक्षणिक, आरोग्य सेवा, सार्वजनिक वाचनालय, शेतकी सेवा यांच्यावर कोणताही कर नाही. मग निम्न दर 5%, सर्वात कमी कोणत्या वस्तू साधारण उपयोगी आहेत परंतु अगदी उपयोगी नाही, पहिल्या टप्प्यात नाही, त्यांच्यावर आपला सिलेंडर, चहा, तेल, मध, फ्रोझन भाज्या ज्या असतात त्यांच्यावर 5%. मिठाई, मग अशा आपण पाहिलं ना स्वीट्स पेढे 5% होतं. आणि सेवा कोणत्या कोणत्या? रेल्वे वाहतूक, बस वाहतूक वगैरे ह्या आपल्या अत्यावश्यक सेवा आहेत. आणि हॉटेल्स यांच्यावर 5% कर बसतो. मग स्तर 1, आता हे जास्त कर जे आहेत ते स्तर 1, स्तर 2 आणि स्तर 3 उच्चतम. आता हे जे आहेत ते कोणत्या वस्तू आहेत माहिती? अगदी जीवनावश्यक नाही आहेत पण आपण घेतो अशा वस्तूंवर जास्त कर लावलेले आहेत.
उदाहरणार्थ गृहोपयोगी वस्तू जसं तेल, तूप, लोणी, सुकामेवा, तेल नाही सॉरी, तूप, लोणी, ड्राय फ्रूट्स, भाज्या आणि फळांपासून बनलेले लोणचे, मुरांबा, जेली, जाम, चटण्या, मोबाईल, हे अगदी जे जीवनावश्यकमध्ये येत नाहीत ना, त्यांच्यावर 12% कर आहे. नंतर छपाईची कामं, गेस्ट हाऊस, बांधकाम व्यवसाय यांच्यावरही तोच कर. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वस्तू दिल्या आणि सेवा दिल्या आहे. मग 18% कर कशावर आहे? स्तर 2, मोठ्या प्रमाणात वस्तू व सेवांचा ज्यांच्यामध्ये समावेश आहे, कुरिअर सर्व्हिस या सेवा झाल्या. आउटडोअर केटरिंग, सर्कस, नाटक, सिनेमा यांच्यावर 18%. म्हणजे तुम्ही जेव्हा सिनेमा बघायला जाल तुम्हाला जे तिकीट जे असतं त्यावर 18% कर लागू होतो किमतीमध्ये. आणि वस्तू कोणत्या? मार्बल, ग्रॅनाईट, परफ्युम्स, संगणक, प्रिंटर, आपण कॉम्प्युटर वगैरे घेतो ना, त्यावर 18% कर आहे. आणि सर हायेस्ट कर कोणता? 28%. ऐषारामाच्या ज्या सेवा आहेत त्यावर सगळ्यांवर 28% कर आहे. ऐषारामाच्या सर्व वस्तू, कार, मोटर, लक्झरियस कार, मोटरसायकल, वॉशिंग मशीन वगैरे जे आहेत, व्हॅक्यूम क्लीनर, AC युनिट, हे सर्वांवर 28% कर आहेत. सेवा कुठल्या? 5 स्टार हॉटेलमध्ये आपण जातो तिथे कर जास्त असतो. वॉटर पार्क, कसिनो, रेस कोर्स जे आहेत, IPL खेळ याची जी आता सध्या IPL चालू आहे, तर त्या ज्या IPLचं आपण तिकीट घ्यायला गेलो तर आपल्याला 28% कर बसणार आहेत. अशा ह्या कराच्या किमती 2017मध्ये लागू केला हा तक्ता आहे. यांच्यामध्ये बदल होऊ शकतो मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे मग GST बघा, हे कर रेट रेड्यूस इन डिसेंबर 18ला काही वस्तूंवर कर कमी केले गेले. म्हणजे ओल्ड रेटमध्ये आता जे पाहिल्या तक्त्यामध्ये असे रेट होते. उदाहरणार्थ मार्बल, रबर बघूया आपण, त्यामध्ये किती 18% होता, पण नवीन प्रमाणे 5%. म्युझिक बुक्स आहेत त्यांचे 12% होता, आता 0 केला. नॅचरल कॉक, वॉकिंग स्टिक वगैरे जे असतात चालण्याच्या वयोवृद्ध व्यक्तींच्या, त्यावर 15% होता, तो आता 5% केले. म्हणजे अशा प्रकारे शासन ठरवतं हा कर किती ठेवायचा, त्यामध्ये बदल होऊ शकतो. हा आहे 2020चा GST रेट्स फॉर गुड्स फॉर 2020. म्हणजे 2020ला जे कर जे आहेत त्यांच्यामध्ये थोडाफार असा बदल केला गेला. पहिला 0%, 5% होता ना, तो 0.25% सुद्धा आलेला आहे, कळलं ना. त्यामध्ये मग 5, 12, 28 आणि 18 अशा प्रकारे करामध्ये किंमत जी आहे ती बदलू शकते. हे बघा, हे काही वस्तूंवरचे कर जे तेव्हाचे होते. स्केचबुक, कंपास पेटी, खडू आवश्यक गोष्टी 0%, मेणबत्ती 12%, कॅलेंडर 12%, छत्री 12%. केळी ही खाण्याची वस्तू आहे, ते मी केळीवर काय 0% आहे. हे काही सेवांचे कर बघा, सेवा कर, वस्तू मगासा तक्ता वस्तू कर होते, हा आहे सेवा कर. रेल्वे बुकिंग 0%. ना कुरिअर सर्व्हिस, आपल्या घरी आपण लेटर्स वगैरे कुरिअरने मागवतो, 18%. बांधकाम सर्व्हिस 18%. व्यावसायिक भाडेपट्टी 18%. माल वाहतूक 5%. असे वेगवेगळे शैक्षणिक सेवा, शाळेसाठी नाही परंतु तुम्ही क्लासला जात असाल तर 18% तिथे तुम्हाला GST लागू होतो. आता आपण ह्या बिलाचा थोडक्यात अभ्यास करूया. हे बिल मगाशी तेच बिल आहे. आता कर कसा लागू केला त्याचा आपण अभ्यास करूया. बघा, ह्या ठिकाणी HSN कोड आहेत कारण या वस्तू आहेत, बरोबर ना, आपण दुकानात विकत घेतलेल्या वस्तू आहेत, सेवा नाही. त्यामुळे ते HSN कोड आहे. या वस्तूंचे हे नावं आहेत. हा GST नंबर आहे बघा, या दुकानदाराचा. रेट लिहिलेला आहे, क्वांटिटी आणि टॅक्सेबल अमाऊंट ही आली, करपात्र किंमत, बरोबर. आता त्याच्यावर GST किती लागू पडतो? पेढ्यावर, आता मगाच्या तक्त्यामध्ये तुम्ही पाहिलं पेढ्यावर 5% आहे आणि 5% हा एकूण GST, बरोबर. आता 5%चे 2 भाग करायचे, कारण आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला CGST भरायचं आणि SGST भरायचं आहे. आणि त्यामुळे मग जो एकूण GST, मगाशीच मी सूत्र दिलं होतं, एकूण GST बरोबर CGST अधिक SGST, आणि त्यामुळे त्याचे 2 भाग करायचे, 2.5%, 2.5% बघा. आणि मग 2.5% मी ह्या 200 रुपयावर काढणार, कारण मी अर्धा किलो पेढे घेत आहे 500 ग्रॅम. 200 रुपयावर 2.5% हे कॅल्क्युलेशन केल्यावर उत्तर येतं 5 रुपये. आता SGST पण तेवढाच असणार आहे. म्हणजे एकूण मला कर किती भरायचा आहे? 5 अधिक 5 10 रुपये. म्हणजे मला पेढे किती रुपयाला मिळाले? 200 अधिक 10 210, बरोबर. आता चॉकलेटचा हा HSN कोड आहे. एक पॅकेट बारचं 80 रुपये किंमत आहे. मी एक बार घेतला, त्याच्यावर कर आहे किती? 28%. चॉकलेट्स वगैरे 28% मध्ये येतं. मग 28%चे 2 भाग झाले बघा, 14 अधिक 14, बरोबर. आणि त्यामुळे 14% आहे हा जो कर, तो मी काय करणार आहे? काढणार आहे. 80 गुणिले 14%, 11 रुपये 20 पैसे मला आलेला आहे. हां, मग आता 11 रुपये 20 पैसे जे आहे
त्यामध्ये SGST पण दोघांचा वेगवेगळा आला, CGST आणि SGST. त्यामुळे एकूण बेरीज करणार 80 मध्ये मी मिळवली 102 रुपये 40 पैसे. त्याचप्रमाणे आईस्क्रीमवर एकूण जो आहे तो प्रत्येकी 9% आहे. मी 9% 200वर 18 रुपये आलं. SGST पण तेवढाच 200 रुपयामध्ये 18 2 36 मिळवायचे आहेत, तर मी एकूण झाले 236. अशा प्रकारे सर्व वस्तूंचा CGST माझ्याकडून जेवढा घेतला गेला तेवढाच SGST घेतला जाईल आणि एकूण माझी जी किंमत आहे वस्तूची जी आहे मला 723 रुपये 40 पैसे मला बिल त्या दुकानदाराला द्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला SGST आणि CGST कॅल्क्युलेट करायचं आहे उदाहरणं सोडवताना. आता हे सेवा कराचं एक उदाहरण दिलं आहे बघा मी तुमच्यासमोर. सेवा कर तेच मगाचं जे बिल होतं पुण्याचं आहार सोनेरी खेड शिवापूर इथलं एक काय आहे दुकानाचं सेवा बीजक दिलेलं आहे आणि ते पूर्ण करायचं आहे. आता त्यामध्ये काय आहे बघा, फूड आयटम्स आहे. हे एक म्हणजे हॉटेल आहे छोटंसं, कळलं ना. पुण्याला समजा आपण ST स्टँडवर वगैरे जातो, ST आपली थांबली आहे नाश्त्यासाठी करतो तेव्हा आपण नाश्ता करतो ना, मग त्या छोटेसे असे कॅन्टीन्स किंवा हॉटेल्स असतात. मग ते जे सेवा पुरवतात त्याचं हे बिल आहे बघा. काय काय आयटम्स मी घेतलेले आहेत त्या हॉटेलचे SAC कोड दिला आहे बघा 9963. मी कॉफी घेतली, मसाला टी घेतली आणि मसाला डोसा 2 घेतले, बरोबर. रेट दिले आहेत बघा. कॉफी एक 20 रुपये आहे आणि त्यानंतर 20 रुपयाची टॅक्सेबल अमाऊंट 20 रुपये, 10 रुपये रेट आहे, बरोबर. त्यानंतर इथे त्याने विचारलं आहे मी 2 मसाला डोसा एक 60 रुपये आहे, मग त्याचे किती होणार 60 रुपयाप्रमाणे 120 रुपये. आता आपण टॅक्स काढूया. 5% आहे कॉफीवर आणि 5% असल्यामुळे मला त्याचे 2 भाग करायचे आहेत. 2.5%. मग 20चे मी 2.5% काढले 0.50 रुपये म्हणजे 50 पैसे, बरोबर. आणि सॉरी इथे आपण टॅक्सेबल अमाऊंट आधी जी आहे करपात्र किंमत एकूण बेरीज केली मी 150 रुपये आपली होते आणि आपण इथे आता टॅक्स काढत आहोत. तर इथे हा जो आहे SGST सुद्धा इथे सुद्धा तेवढाच असणार आहे. दुसरा मसाला टी आहे 10 रुपये. तर मसाला टी जो आहे त्याच्यावर सुद्धा टॅक्स 5% आहे, त्यामुळे 10 रुपयाचे 2.5% 25 पैसे झाले. इथे सुद्धा 25 पैसे होणार आहे. नंतर मी मसाला डोसा घेतले 2, त्यावर पण 5%, त्यामुळे 2.5% 120 3 रुपये आणि याचे पण 2.5% किती झाले 3 रुपये झाले. आता एकूण GST किती होतोय बघूया. CGST याची मी बेरीज केली बघा 50 पैसे 25 पैसे आणि 3 रुपये 3 रुपये 75 पैसे आणि SGST सुद्धा तेवढाच आहे 3 रुपये 75 पैसे. 3 रुपये 75 पैसे आणि 3 रुपये 75 पैसे बेरीज करायची आणि ती 150 मध्ये मिळवायची आहे. म्हणजे ग्रँड टोटल माझी झालेली आहे 157 रुपये 50 पैसे जे मी त्या हॉटेलच्या मालकाला पे करणार आहे. त्याने आपल्याला सेवा पुरवल्याबद्दल त्याला एवढे आपण पैसे देणार आहोत वस्तूचे आणि सेवा कर जो आहे तो. लक्षात ठेवा काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत. उदाहरणार्थ आपल्याला सोडवायची आहेत. म्हणजे करपात्र किंमत म्हणजे काय, टॅक्सेबल अमाऊंट जे म्हटलं होतं. टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे ज्या किमतीवर कर आकारला जातो तिला म्हणतात टॅक्सेबल अमाऊंट. ज्या किमतीवर कर लागतो तिला म्हणतात टॅक्सेबल अमाऊंट. आणि बीजक मूल्य म्हणजे काय, बीजक मूल्य बीजक म्हणजे कर बीजक म्हणजे बिल आणि बीजक मूल्य म्हणजे करासह दिलेली एकूण किंमत. म्हणजे तुम्हाला वस्तूवर कर लावला की एकूण किंमत किती तुमच्याकडून घेणार आहे दुकानदार ते बीजक मूल्य. इथे दिलं आहे बघा मी सूत्र. करपात्र किंमत म्हणजे तुम्ही 200 रुपयाचं बॉक्स घेतला तर त्याच्यावर त्याने कर लावला नाही आहे, मग कर लावल्यावर किती होणार ते बीजक मूल्य. म्हणजे करपात्र किंमत अधिक GST बरोबर बीजक मूल्य. आणि उदाहरणात जर नमूद केलं नसेल, कधी कधी उदाहरणं दिलेलं असेल करासह किंमत दिली असेल तर मग कर काढायची गरज नाही. पण नमूद केलं नसेल तर जी विक्री किंमत दिली असेल की वस्तू इतके रुपयाची होती तर तीच किंमत काय असते, करपात्र किंमत असते. हे 4 मुद्दे उदाहरणं सोडवताना लक्षात ठेवायचे आहेत. पाहूया आता आपण काही उदाहरणं. ते उदाहरण मी दिलेलं आहे तुम्हाला. पावन मेडिकल्समध्ये एक मिनिट. पावन मेडिकल्समध्ये औषधांचा पुरवठा करतात.
आणि त्या दुकानातून काही औषधावर CGSTचा दर 12% आहे. तर CGST व SGSTचा दर किती? हां, GST दिलेला आहे, औषधावरील दर दिलेला आहे 12%. आता तुम्हाला मी काय सांगितलं, हा जो दर आहे तो काय असतो, दोन्हीवर सारखा असतो. CGST आणि SGST दोन्ही समान असतात, बरोबर. मग त्यांनी विचारलं आहे CGST आणि SGST किती असेल. तर प्रथम काय लिहायचं तुम्ही इथे, CGST बरोबर ना, व SGST हे जे दोन्ही दर आहेत हे दोन्ही दर समान असतात आणि दोन्ही दर मिळून हे 12% आहेत. दोन्ही दर मिळून 12% आहेत ना, म्हणजे आपल्याला जो दिलेला आहे तो GST किती आहे, 12% आहे, बरोबर. म्हणजे दोन्ही जर समान असतात तर मग CGST आणि दुसरा कोणता विचारलेला आहे, CGST आणि दुसरा जो विचारलेला आहे तो SGST किती असणार आहे, दोन्ही मिळून 12% आहे. म्हणजे आपल्याला भागिले 2 करायचं आहे. म्हणजे उत्तर काय येणार आहे, बेके बेसक 12 6% येणार आहे, बरोबर. आणि म्हणून आपल्याला विचारलं उत्तर आपण लिहायचं, दर किती मग, म्हणून CGSTचा दर CGSTचा दर असणार आहे 6%. तसेच SGST आपल्याला विचारलं आहे, त्यामुळे SGSTचा दर किती असणार आहे, 6%. म्हणजे वस्तूचा GST जेव्हा दिलेला असेल त्यावेळेला काय करायचं आहे, त्याचं निम्मे करायचं आहे. आता हे टक्केच दिले आहे, किमती नाही दिल्या आहेत, करपात्र किंमत. मग ती जर किंमत दिली असेल तर त्याला आपण ह्याने गुणून काढायचं आहे. पाहूया पुढील उदाहरण. एका वस्तूवर CGST दिलेला आहे, आपल्याला काय दिलेला आहे लिहूया आपण, CGST. एका वस्तूवर CGST आहे 9%. हां, तर SGST किती असेल, CGST आत्ताचंच वाक्य आपण पुन्हा लिहूया, CGST व SGST समान असतात, बरोबर ना, समान असतात, दोन्ही समान असतात. आणि त्यामुळे काय होणार आहे, समान असल्यामुळे SGST सुद्धा, म्हणून SGSTचा दर तो सुद्धा किती असणार आहे, 9% असणार आहे, बरोबर. तर GSTचा दर किती, मग GST किती असणार आहे, म्हणून GSTचा दर काय असतो, आपल्याला सूत्र माहिती आहे. GSTचा दर बरोबर काय असतो, CGST अधिक SGST. हे सूत्र आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे आपण दोघांची बेरीज करूया. ह्या दोघांची बेरीज काय येणार आहे, 9% अधिक 9% बरोबर 9 आणि 9 18%. असे सोपे प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी परीक्षेला येऊ शकतात. आता पुढे आता किमती दिल्या आहेत, किमतीवरून आता कर कसा काढायचा हे आपण इथे पाहूया. मेसर्स रियल पेंटचं दुकान आहे आणि 2800 रुपये करपात्र किमतीचे 2 त्यांनी काय घेतले, लस्टर पेंटचे डबे विकले. 2800 किमतीचे 2 डबे विकले. GSTचा दर आहे 28%, बरोबर. तर कर बीजकात CGST आणि SGST किती रुपये आकारला असेल. आता प्रथम आपल्याला एकूण विक्री किंमत काढावी लागेल, बरोबर. कारण एक डबा किती रुपये, 2800 आहे ना. त्यामुळे प्रथम आपण एकूण विक्री किंमत काढूया. एकूण विक्री किंमत येणार 2800 गुणिले 2 डब्याची 28 दुने 56 वर 2 शून्य एवढे रुपये, बरोबर. ही झाली का. आता आपल्याला करपात्र किंमत वगैरे तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजेत. आणि दिलेलं नाही आहे, मग असे सांगितलं उदाहरणात दिलं नाही आहे, म्हणजे ही आहे तुमची करपात्र किंमत, म्हणजे या किमतीवर कर लागू होणार आहे. आता किती कर लागू होणार पाहूया आपण. किती दिला आहे GSTचा दर, GSTचा दर दिलेला आहे, दर बरोबर 28%.
बरोबर ना. म्हणून मग मी काय करणार आता, मग किती कर मला लागू पडणार आहे तो काढते. म्हणून कर बरोबर किती लागणार आहे पहिला आपण काढूया. किती लागणार आहे तो, एकूणवर 5600 गुणिले 28 भागिले 100. तर आपण इथे भाग देऊया. 0 0 गेले म्हणजे आपली ही जी किंमत आहे त्यावर आपण ते CST नाही, GSTचा दर 28% आहे. आपण 56 गुणिले 28 गुणाकार करूया. आता हा गुणाकार आहे ना 1568. याला आपण 2ने भाग देणार आहोत, कारण का हा झाला आपला एकूण कर. बरोबर, एकूण कर आलेला आहे. एकूण कर जो आहे तो GST जो आहे तो काय असतो, CGST अधिक SGST. बरोबर ना. आणि त्यामुळे हा प्रत्येकी आपल्याला जो दिलेला आहे तो काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, 1568ला भागावं लागणार आहे. बरोबर, म्हणून आपण काय करणार आहोत, CGST आपल्याला हा टोटल बेरीज आहे आणि म्हणून आता आपल्याला विचारलं आहे सेपरेट, म्हणून इथे मी लिहिते CGST बरोबर एकूण जो GST आहे 1568, त्याला मी काय करणार आहे 2ने भागणार. इथे बेसाती 14, त्यानंतर बे8 16 आणि बे4 784 मला आलेला आहे CGST. बरोबर, आणि त्याप्रमाणे SGST सुद्धा तेवढाच असणार आहे. SGST बरोबर तो सुद्धा तेवढाच येणार आहे 784 रुपये. म्हणजे त्या बीजकामध्ये काय असणार आहे, 28% आहे एकूण GST. तर GST या CGST आणि SGST किती आकारलेला असेल, 784 रुपये. लक्षात ठेवा मुलांनो, गणित आपण 2 प्रकारे करू शकतो. मी इथे एकूण कर काढून मग त्याला भागिले 2 केलं. आपण असंही करू शकतो, 28% आहे ना, मग त्याचे 2 भाग करायचे. बरोबर ना. इथे मी दुसरी पद्धतही तुम्हाला दाखवते. 28%चे 2 भाग काय होणार आहे, 14%. बरोबर ना. त्यामुळे आपण CGST आणि SGST अशा प्रकारे काढू शकतो. एकूण जी आपली किंमत आहे तिला 2 भाग केले मी 28चे. बघा इथे 28चे मी 2 भाग केले, त्यामुळे 5600ला 14ने सुद्धा आपण गुणू शकतो, 14%. बरोबर, तिथे पण 0 0 गेले आणि 56 आणि 14चा गुणाकार करायचा. तो गुणाकार तुम्हाला येणार आहे 784. म्हणजे अशा प्रकारे आपण काढू शकतो निम्मे करून. मग ते हा आला CGST आणि SGST सुद्धा तेवढाच येणार आहे 784. ठीक आहे. आता पुढचं उदाहरण बघा. एका रिस्टवॉच बेल्टची किंमत, बेल्ट असतो ना म्हणजे घड्याळाचा, रिस्टवॉच म्हणजे आपलं मनगटी घड्याळ आहे, त्याच्या बेल्टची करपात्र किंमत म्हणजे जिच्यावर कर लागू ती किंमत आहे 586 रुपये. GSTचा दर आहे 18%. तर तो ग्राहकाला किती रुपयास मिळेल. आता इथे आपल्याला वेगवेगळे विचारलेले नाही आहेत, त्यामुळे काय आपल्याला गरज नाही आहे वेगवेगळे काढायचे. बेल्टची किंमत किती आहे लिहूया आपण. बेल्टची किंमत आहे 586 रुपये. बरोबर, GSTचा दर किती आहे, दर आहे 18%. बरोबर, म्हणून आपण मग किती आपल्याला त्याच्यावर कर बसणार आहे तो काढूया. वस्तूवरील कर किती असणार आहे, म्हणून कर बरोबर 586ला आपल्याला काय करायचं आहे, 18%ने गुणायचं आहे. आपण शेकडेवारी करतो ना त्या हिशोबाने करायचं आहे आपल्याला. मग 586 गुणिले 18 भागिले 100 भाग लावल्यानंतर आपल्याला इथे उत्तर येत आहे 105 रुपये 48 पैसे. एवढा आपल्याला काय येणार आहे, कर येणार आहे. म्हणजे आपल्याला ग्राहकाला तो बिल किती रुपयाला पडेल, म्हणजे ग्राहकाला किती रक्कम द्यावी लागेल, ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम कशी काढणार आपण. ती किंमत किती आहे, किंमत आहे 586 नाही का.
आणि 586 अधिक 105 रुपये 48 पैसे हा त्याचा GST आहे. आणि त्यामुळे घड्याळ ते किती रुपयाला पडणार आहे? बेरीज केल्यानंतर आपल्याला बेरीज येणार आहे 691 रुपये आणि 48 पैसे. म्हणजे बेल्ट घेतल्यानंतर मला एवढे रुपये द्यावे लागणार आहेत. लक्षात आलं का तुमच्या GST कसा काढायचा ते? जाऊया आपण पुढे. श्रीकर यांनी 50,000 रुपये छापील किमतीचा लॅपटॉप विकत घेतला. बरोबर, घेण्याचं ठरवले आणि 50,000 किमतीवर त्यांना 10% मोठ्या वस्तूवर सूट मिळते, त्यानुसार 10% सूट मिळाली. आणि लॅपटॉपवर देण्याचा कर आहे 18%. तर दुकानदाराने आकारलेला केंद्राचा कर आणि राज्याचा कर किती तो काढा, म्हणजे CGST आणि SGST काढा. व श्रीकर यांना लॅपटॉप किती रुपयाला मिळाला हे सूट वजा करून GST ॲड करून किती रुपयाला मिळाला. आता 50,000वर 10% सूट. बघा, सूट कमिशन वगैरे आपण मागील छोट्या इयत्तामध्ये शिकलो. 5,000 रुपये सूट म्हणजे मला तो लॅपटॉप किती रुपयाला पडणार आहे त्याची करपात्र किंमत काढूया सूट वजा करून. ते आहे 45,000 रुपये. आता 18% प्रमाणे आपल्याला वेगवेगळे कर विचारले आहेत ना, तर केंद्राचा कर आणि राज्याचा कर काढायचा आहे. 18चे निम्मे 9%. त्यामुळे 45,000ची माझी वस्तू आहे, त्यामुळे केंद्राचा कर 9% म्हणजे 45,000 गुणिले 9% 4,050 रुपये. आता राज्याचा कर सुद्धा तेवढाच असणार, दोन्ही समान असतात. त्यामुळे मला लॅपटॉप कितीला पडला? 45,000 अधिक 4,050 अधिक 4,050 दोन्ही SGST CGST मिळवायचे आहेत. मला लॅपटॉप पडला 53,100 रुपयाला. हे एका पद्धतीने केले हे उदाहरण. हेच उदाहरण असं मला करता येईल. पहा, हां, लॅपटॉप एवढ्या रुपयाला पडला. हे उदाहरण असंही करता येईल आपल्याला. आपल्याला GSTचा कर 18% माहिती आहे. बरोबर, मग आपण 45,000ची वस्तूची किंमत आहे त्यावर डायरेक्ट आपण GST काढूया 8,100 रुपये आणि मग त्याला भागिले 2 करायचं, जसं मगाशी मी केलं होतं एका उदाहरणात. एकदम GST काढायचा आपल्या किमतीला, जी करपात्र किंमत होती सूट वजा करून, आणि त्याला भागिले 2 करायचं. भागिले 2 केल्यावर केंद्राचा ने याचा कर आपल्याला वेगवेगळा विचारला आहे प्रश्नामध्ये, तो मिळाला. आणि लॅपटॉपची एकूण किंमत 45,000 अधिक GST जो 8,100 आहे तो. हे आपण लॅपटॉपची करपात्र किंमत आपण मगाशी सूट वजा करून काढलेली किंमत आहे. तर असंही तुम्हाला करता येईल. म्हणजे तुम्ही आधीच डायरेक्ट GST लिहून काढायचा, टक्केवारी किती कर बसवतो आणि त्याला भागिले 2 करून CGST SGST वेगळा करू शकता. किंवा आधीच 18चे 2 भाग केले 9% आणि त्याने गुणायचं करपात्र किमतीला आणि वेगवेगळे तुम्ही कर काढू शकता. आणि नंतर एकूण बेरीज करायची, करपात्र किंमत अधिक GST. हे पूर्ण बीजक मूल्य झालं. दुसरं एक उदाहरण पाहूया. प्रसादने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्समधून 40,000 रुपयाचे छापील किमतीचे 40,000 रुपये हे छापील किंमत, वस्तूची किंमत म्हणजे वॉशिंग मशीन विकत घेतलं. त्यावर दुकानदाराने 5% सूट दिली आहे. GSTचा दर 28% आहे. तर प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयाला मिळेल आणि CGST SGST विचार. तसंच उदाहरण घेतलेलं आहे इथे मी. 40,000 रुपये किंमत आहे, 5% सूट, 2,000 रुपये सूट मला, म्हणजे मी 40,000मधून 2,000 वजा करणार. मला वॉशिंग मशीनची 38,000 ही झाली करपात्र किंमत. आता आपण कर काढूया. 28% कर आहे. मी एकूण कर या ठिकाणी काढते. एकूण कर किती पडणार आहे? 38,000ला 28%ने गुणलं. बघा, 0 गेले, 2 0 गेले, 380 गुणिले 28 येणार. गुणाकार आला 10,640 रुपये एवढा कर मला बसतो. तर ते वॉशिंग मशीन मला किती रुपयाला पडलं बघा? करपात्र किंमत 38,000 अधिक 10,640 48,640 रुपयाला मला हे मशीन पडलेलं आहे. आता मला आता CGST आणि SGST वेगवेगळा विचारलेला आहे ना, तो आता आपण काढूया. पाहूया पुढच्या भागात. पहा, तेच उदाहरण आहे. मी आपण मशीन मला किती रुपयाला पडली ते मी काढलेलं आहे. आता आपल्याला CGST आणि SGST काढायचं आहे. एकूण GST आहे 10,640, त्याला भागायचं आहे. CGST मला येणार आहे 10,640 भागिले 2, 2×5 10, 2×3 6, 2×2 4, 2×0 0, 5,320. SGST सुद्धा तेवढाच असणार आहे. आणि त्यामुळे हे 2 झाले SGST CGST. आणि वॉशिंग मशीन त्याला किती रुपयाला पडलेला आपण जे पाहिलं 48,640 आणि हे दोन्ही दर
आहेत. अशा प्रकारे ह्या भागात आपण SGST, CGST, GST, जेस्टीन आणि दोन्ही कोड HSN SSC कोड आणि कर कसा काढायचा याची माहिती घेतलेली आहे. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.